सुरुवातीला मला जरा असं कठीण वाटत होतं हे की ही कंपनी सगळ्यांना लोकांना आम्ही पिलं देणार, त्याच्यापासून आम्ही अंडी परत घेणार. आता समजा एक 100 शेतकरी झालं, अंडी जास्त गोळा होणार. आम्हाला भीती वाटली अंडी नाशवंत, ते आम्ही मार्केट कसं करायचं. म्हणून आम्ही आमच्या उपायुक्त साहेबांना ही आम्ही बाब सांगितली. त्यांनी पुणे आयुक्त साहेबांना अशा शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्यासाठी काय करायचं. तर आयुक्त साहेबांनी काय केलं की आमच्यासाठी वाशीमध्ये एक्झिबिशन घेतलं. ते एक्झिबिशनमध्ये तर आमच्या कंपनीने एक स्टॉल मांडला होता अंड्याचा. मग जेणेकरून त्यांना काय करायचं होतं की आमच्या शेतकऱ्यांचा माल कोण घेतं आहे हे त्यांना आणायचं होतं. तर आमचा स्टॉल मांडला. तर त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे आमची अंडी आम्हाला तिथे कमी पडलीत. आम्ही अंडी 15,000 नेली होती. अंडी त्यावेळी आमची 15 रुपयाने एक अंडं गेलं होतं तिथं त्यावेळी. तर ते गेलेच आणि व्यापारी 4 आले तिथं. त्या 4 व्यापाऱ्यांना दररोजची 1 लाख अंडी पाहिजे होती. त्यामुळं आम्हाला गॅरंटी झाली, म्हणजे अगदी कॉन्फिडन्स झाला की आत्ता आपण शेतकऱ्यांना पिलं द्यायला काय अडचण नाही.